नमस्कार. आजच्या भागापूर्वी मी आपल्याला जंगली रम्मी या ऑनलाईन गेमच्या ॲपबद्दल सांगू इच्छितो की त्याचे 20 मिलियनपेक्षा जास्त युजर्स आहेत. हा पूर्णपणे सिल्क गेम असून हा भारतामध्ये लीगल आहे. जंगली रम्मी ॲपवरती वेगवेगळ्या टुर्नामेंट्स असतात. यावरती अनेकांनी होंडा एमएस आणि रॉयल एनफील्ड गाड्या देखील जिंकलेल्या आहेत. या ॲपवरती आपण पॉइंट, डील्स आणि 10 कार्ड रमी खेळू शकता. हे ॲप वेगवेगळ्या प्रकारचे टुर्नामेंट भरवत असते ज्यामध्ये लाखो रुपये जिंकण्याची संधी असते. आता नुकतंच यांनी 53 दिवसाच्या 9 टुर्नामेंट आयोजित केले आहेत, ज्याची सुरुवात 16 सप्टेंबर पासून झालेली असून 10 नोव्हेंबरला याचा ग्रँड फिनाले आहे आणि प्रथम पारितोषिक तब्बल 75 लाखांचा आहे. यामध्ये तुम्ही डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, पेटीएम किंवा इतर कुठल्याही माध्यमातून डिपॉझिट करू शकता. येथील कॅश तुमच्या बँकमध्ये विड्रॉल करण्यासाठी तुम्हाला कसल्याही प्रकारचा चार्ज लागत नाही, पण त्यासाठी तुमचं KYC अपडेट असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही जर हे ॲप कोणाला रेफर केला तर प्रत्येक रेफर मागे तुम्हाला 1,500 रुपये मिळतात. त्याचबरोबर तुमचे काही प्रश्न असतील तर कस्टमर सपोर्ट देखील या ठिकाणी उपलब्ध आहे. पण हा ॲप तुम्हाला प्ले स्टोअरवरती उपलब्ध नाही. याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तर आता विचार कसला करता, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन ॲप डाउनलोड करा आणि खूप सारे पैसे जिंका. माळरान प्रोडक्शन निर्मित मराठी वेब सिरीज चांडाळ चौकडी. पोपटराव, हा खरं सांगायला नाही नाही पाहिजे आपण खोटं बोलत होता घरी. तर काल मी राहूला गेलो होतो. आपलं राहू भेट अष्टपूर मोठ्या पाण्याची बाटली घ्यायला थांबलो. तिथं हॉटेलमध्ये तुम्ही तिघं पण बेळ खाता मला दिसला. तुम्ही अष्टपूर मोठ्या काय करत होता? आता तुम्हाला माहितच नाही का? नाही हो. आपण सासरवाडीला गेलतो. सासरवाडीला याचं काय लग्न झालं की सासरवाडीला गेलतो? अरे पोपट्या, सासरवाडी कळते का? सासरवाडी साठी लग्न करावं लागतं, बायको करावी लागते. बायकोच्या बापाला सासरा म्हणतात, बायकोच्या आईला सासू म्हणतात, त्यांच्या गावाला सासरवाडी म्हणतात. लग्नच नाही, कुठे गेला सासरवाडीला? हो तात्या, तुमचा गैरसमज होतोय. आता तुम्ही आम्हाला काय पुढे बघितलं? मग तुम्ही कुठे गेलते? राहुला. तिथून सरळ पुढे गेले की काय टाकळी पाटा, टाकळी पाठून आत बसले की भीमा टाकळी. ती कोणाची सासरवाडी आहे? अहो याची सुनील शेठची. सुनील सासरवाडीत गेलतो आम्ही. सुनेच्या सासरवाडीला तुम्ही कसं गेले? त्याचं काय झालं माहिती का? हे तुम्हाला पोपट्याचं माहिती कुठे हावरेवणी करत तर ती नाही तर ती नेहमीप्रमाणे काय झालं, माझ्याकडे सकाळी चहा प्यायला आला. चहा प्यायला असतं. मग चहा पिऊन झालं. आम्हाला जायचं होतं वडापाव खायला. तुम्ही नाही का ते आमचं ते अकाउंट काढून दिले तिथं? अकाउंट नाही, तिथं माझ्या नावावर खातं काढून दिले. तेच खातं हॉटेलमध्ये. तर आम्ही तिघं असल्याशिवाय आम्हाला ती वडापाव देत नाही. जॉईंट अकाउंट करून टाकले तुम्ही. मग काय तुम्ही काही शहाणी आहे का? ते तात्याने बरोबर प्लॅन केलेलं आहे. मागच्या वेळेस काय केलं रागेनी ते पोपट्याचा वडापाव खाल्ला होता माहिती का? मी एकट्याने कुठं खाल्ला होता? सुनेल होता की सोबत? मुद्दा काय आहे, मी तुम्हाला काय सांगितलंय, तिघांनी सकाळी एक एक वडापाव घेऊन जाऊन खायचं. माझं नाव सांगू. पण 2-3 दिवस पोपट्या गावाला गेला. तुम्ही काय केलं? पोपट्याच्या नावाचा वडापाव तुम्ही आणला का नाही? चौथ्या दिवशी ते पोपट्याला वडापाव द्या ना. अहो तात्या, माया नावाचे वडापाव खाऊन खाऊन यांचे 2-2 किलो वजन वाढले. म्हणून मग पोपटीने आम्हाला कंप्लेंट केली तर ते आम्हाला वडापाव मिळत नाही. म्हणून मी त्या कानाला स्पष्ट सांगितलं की जोपर्यंत हे तिघ एकत्र येत नाही तोपर्यंत यांना वडापाव द्यायचा. तात्या ती देते बर का वडापाव चांगले, पण ती मिरच्या लय कमी देते राव. जुलाब होते ना रे, एवढ्या मिरच्या कशाला खातोस? तात्या आता मला सांगा, माझं नाव काय? पोपट. पोपट म्हणलं मिरची खाणार का नाही? तात्या त्याला नीट सांगा. कांदा बिवडीचा देते देते नासका देते. तात्या बरोबर आहे ना. आता याचं नाव काय? नाचका सुन्या. नासका सुने म्हणून ते नासका कांदा देते. गावात तुझ्या आब्रू घालवायला लागेल म्हणजे आहे काय आपण? जाते का बसा. तात्या ती पाव बारीक देते हो, ती ओढा बसतच नाही पावात. अर्धा ओढा बाहेरच राहते. एकतर फुकाट जाऊन खायचे खायचं, पाऊस बारीक, मिरचीच कमी, कांदाच नाही, गप खायचं.
कोणाचं काय नाही, कांदा मिरच्याचं चाललंय. ठीक आहे, काय हरकत नाही, सांगतो मी तर. तात्या तुम्ही आमच्यासाठी एवढं करताय, आता एकच गोष्ट करा, वडापाव खाल्ल्यावर कसं फार गरम होऊन जात ते, थोडस काहीतरी थंड पाहिजे, थंड तात्या म्हणजे आपलं असं म्हणजे कोल्ड्रिंक बिल्ड्रिंक थेम्पशॅप बिमशॅप काय म्हणतात. ठीक आहे, त्याला सांगतो मी काय ते तुझी मिरच्या तुला जास्त पाहिजेत ना, मिरच्या त्याला तुला कांदा बी सांगतो, आणि बाबा ते पाव त्याला सांगतो मोठा सांगतो बाबा, एक तर त्या बेकरीला जाऊन सांगतो, एक तर म्हणेन पाव तुझा पाव मध्ये वडा बसत नाही, एक तर वडा तरी बारीक कर, नाही तर पाव तरी मोठा. लक्षात? ठीक आहे, बरं वडा पाव ना, मग पुढे काय झालं ते चहा. तात्या मग त्याचं काय झालं माहितीये का, आता आम्ही दोघं होतो म्हणून आता आपला कोरम पूर्ण झाला पाहिजे. पूर्ण कोरम आपला आता म्हणजे सदस्य संख्या. अच्छा, म्हणजे सगळे मिळून तिघ जण आले पाहिजे. त्याला बाबा दिसतोय त्याला कोरम कळालं. हा मग ते काय झालं, मग आम्ही सुनीलकडे आलो. दोघं तुम्ही सुनेकडे आला. तात्या सुनील का आल्यावर काय तो नजारा तात्या. लाडाचा जावाय चाललाय सासरवाडीला, लाडाचा जावाय चाललाय सासरवाडीला. तुझ्या मायला फडक कुठे गेलं, आणि जायची होती व पहिलीच येळण, जाताना झाली सारी गडबड, जाताना झाली सारी गडबड. गल त्याच बसलो या गाडीला, आणि जाताना बसलो या भलत्याच गाडीला. लाडाचा जावाय चाललाय सासरवाडीला, लाडाचा जावाय चाललाय सासरवाडीला. आणि मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला, मामान मामीन प्रेमान निरोप धाडीला. चांगल्या कामाला निघाली की मोडा घालाय आलीच आईच्या गावात. अरे कुठं चाललोय म्हणजे काय, आज तुम्हाला माहित नाही, आज जावाई जातीचा दिवस. आता आम्हाला काय माहित, आम्ही दोघं कुणाचे बोडके तुम्हाला कोण पुरलेच हलकी क्वालिटी काय. नाही नाही तसं नाही, मी बघतो ना एखादी पुरगी तुम्हाला टेन्शन. सुनील भाऊ एक नको बघू, दोन बघ, नाही आमच्या दोघांची मारामारी होते. दोन बघतो, पण आता जरा मला जरा अर्जंट काम आहे, त्यासाठी तुम्ही जरा साईडला सारखा. नाही नेमकं कुठं चाललंय. अरे मी माझ्या सासरवाडीला चाललोय का, आज जावाय जातीचा दिवस आहे, धोंड जेवाय चाललोय. धोंड तुला सासरवाडीत कुत्रा विचारते यार, सासरवाडीला का माझं वजन काय बरं काय वय, कशाचं काय वजन. अरे मी जर असा नुसता सासरवाडीत गेलो ना, तर सासू अशी पटकीर नाही ती, अरे बसाय टाक, आणि लगेच सासरा टणकी नाही येणार, पाणी घेऊन. आणि मिळून तर अशी लगेच येणार चहा घेऊन. त्यासाठी मला जरा गडबड आहे, तुम्ही साईडला सारखा, मला सरळ जाऊन द्या. नाही अरे जेवणाची काय म्हणते. अरे जेवणाला आज मटण आहे, अरे त्यासाठी फक्त जावयानं जायचं असतं. आम्ही पण कधी कुणातरी जावं ना. मग झाल्यावर बघा येईन ना, तुम्ही आता साईडला सारखा. आपण मित्र नाही एवढं नाही त्या टायमाला आम्ही कुठं बी तसं येतो काय असं ना करू. नेतो काल वगैरे नका, पण तिथं गेल्यावर जर माझी आबरू बिबरू जर घालावली तर पडूस तवर मारीन, आणि गाडी पंक्चर करून चालत लावीन गाडी. सुनील भाऊ आम्ही काय तुमची आबरू लुटाय काय डॉनबिन आहे का काय. आबरू घालवाय मटन सुका बी काय मामानं पोलीस दिसली की नाही, मागोडी टाक, शीट लायसन नाही. आणि मामा
खरंय मात्र लग्नाच्या आधी मात्र प्रत्येक पुरुष वाघ असतो लग्न झाल्यावर त्याची काय होती शिळी येणं काय शिळी कस काय होईल वाघाचे झाला तो बोकड होईल काय बावळ्याचं लग्नाच्या आधी वाघागत गरजाचा नसता ह्याव झालं गावात नुसता धाप पाडायला नसता ह्याव झालं त्याव झालं आणि आता बायको पाय दाबायला लावते बायको धुणं धुवायला लावते बायको भांडी घासायला लावते बायको दूध आणायला लावते बायको पाणी भरायला लावते काय बबनराव अवस्था आहे काय ए यार मी वाघाचे अरे आधी मध्ये शिप चेंज होती आणि माग ह्याला काय माहिती रे पाय दाबायचं मी कुठे काय बोललो मग तो कसा काय पाय रूम मधल्या त्याला बाहेर कसं काय आलं नाही मी काय बोललो नाही ते वडापाव खाताना बोललो होतो थोडं नाही ना पण तुम्ही निघालाय कुठं कुठं बघा बाबा तुम्हाला माहित नाही का आवाज जावाय जातीचा दिवस आहे म्हणजे धोंड्याचा महिना धोंड्याचा आलो बाई दोंड्याचा महिना तुम्हाला माहित आहे आपली सासरवाडी हा. वजनदार सासरवाडी आहे ना. आणि दाबेल सुनीलचा आव, सासरवाडीत बेकार काय वजन आहे माझं हा. मग चाललोय जेवायला घेऊन आणला 150 किलो तर मटणच घेऊन ठेवले नुसतं एवढं आणि येतो म्हणला नुसतं झाऱ्यानीच मटण वाटणार आहे. हा, किरकोळ त्यामुळे आम्ही सासरवाडी. चाललोय दोघं. आपल्याला काय खायची मतलब आहे? गाव जेवण घातलंय का नाही मग तिघालाच आहे मी आलो असतो तर नाही, तुम्ही जावा तुमच्या मार्गाने आणि त्यांना सांगा की सासरा ड्रेस कसला घेणार आहे मला बाबा कसला कडक ड्रेस घेणार आहे भाऊ सोन्याची अंगठी सोनीची अंगठी आणि ते गाऊन टाकले शिवायला गाव काय? मग काय ते ड्रेस टाकल्याशिवाय सांग हा ते ड्रेस आला म्हणजे ह्या महिन्यामध्ये ते जावायला सोनं कपडे हे सगळं घेते तेच नाही का विषय का जायला मला बिला का पाहिजे मी आता आहे ना भडकणार बायको एवढं काम करून घेते माझ्याकडून ना लागा आता अशी चोपतो ना बायकुला बायकोला बी मग सांगतो काय मला राव सांगितलं नाही ते कॅलेंडर बदललं असन आणि मग मला कपडे अंगठी मागच्या टायमाला काही घेतलं नव्हतं मला दोन टायमाला फसवतात मला काय म्हणतात की घेऊन देतो तुला मी आता बघतोच जा तुम्ही बी सासरवाडीला तारे ए तारे काय काय झालंय काय तंतनायला काय तंतन झाले म्हणजे हंडा हांडा दिला फेकून तिकडं काय झालं म्हणजे धोंड्याचा महिना चालू झाला तुम्हाला का नाही सांगितला विसरली असेल कामात एवढं काय त्यात कामात विसरली हे सांगायचं बरं विसरते धोंड्याचा महिना कधी आणि दर टायमाला मला फसवती धोंड्याचा महिना झाला ना की मला सांगते म्हणजे जेव्हा खर्च करायचा असतो ना तेव्हा बरोबर विसरून जाते हा आता धोंड्याचं भूत कुणी घुसवलंय डोक्यात कोणी घुसावर माहितीये कोणी का घुसाना त्या सुन्या मटण खायला गेलाय आणि तुम्ही दिला का ना मला काय मानपान आणि बोलवलं का मला जेवायला एकदा काय ते पुरणपोळीचं जेवण म्हणून बोलावलं आणि असल्या त्या पुरणपोळ्याकडे तुटता तुटाना त्या तुम्ही काय केलं त्यावेळेस काय पुरणपोळी म्हणजे रुमाल घेतला आणि चोरता येतात चोरेल का हा चोरेन का तुम्हाला सांगायला काय झालं जावायचा अपमान करायला बरं जमतं तुम्हाला तुम्ही सांगू शकत नव्हतं का मला आता काय त्याचं काढायचे काय कारण आहे का काय काढायचे कारण आहे का म्हणजे हा महिना आहे ना धोंड्याचा जावायचा मान असतो ह्या वेळेस मला 2 अंगठ्या पाहिजे त्या बी तोळ्याच्या हे बघा तुम्हाला जे द्यायचंय ना ते लग्नाच्या टायमिंगला सगळं दिलेलं आहे सगळं हाऊसमाऊस केलेली आहे आता तुम्ही मला काय जर मागितलं तुम्हाला काय देऊ शकत नाही काय दिलं मला लग्नात काय दिलं म्हणजे बेड दिलंय कपाट दिलंय मांडणी दिली भांडी दिली काय पाहिजे काय आणखी राहिलं काय काय तुझ्या बेडचं पुदक सांगते करा वाचतंय ते आता जुन्या बाजारातून आणून दिला असं मला आणि मला काय दिसतंय का ते नवीन आहे का जुने आणि आरसा काय सांगते मला थोबाड दिसत नाही त्या आरच्यात हे बघ मला 2 तोळ्याच्या अंगठ्या पाहिजे मी तुला सांगतोय तुझ्या बहिणीला खर्च करायचा तुम्हाला माहितीये घरची परिस्थिती सध्या काय चालली आहे काय नाही तुम्ही तर तेच म्हणताय कसं करणार मी कसं करणार मी तो भावाला खर्च केला हा बहिणीला खर्च केला हा ज्याला नाही त्याला खर्च करते आणि मलाच बरं खर्च करतात ना तुम्हाला हा माझ्याकडून एवढं काम करून घेताय त्याचं काय वाटत नाही का मला बाजारला गुलगुलगुलू बोलून घेऊन जाते आणि आता द्यायचं तेव्हा सगळ्या गोष्टी दिल्यात आता तुम्ही काय जर माहिती तुम्हाला काय भेटू शकत नाही कारण परिस्थिती आता सगळ्या आदबीची झालेली आहे घरात तुम्हाला पण माहिती आहे सगळं आज बीबीची परिस्थिती काय सांगायची हा हे काय मी कपड्याचे घडे घालते कपडे बिपडे काय आम्ही काय मोबाईल आपटलाय अरे आपली दे मरू दे मोबाईल ह्याचं काय लागेल सांगायला मला मोबाईल माझा मोबाईल सांगायचा का नाही ग आता उठा तिथून माझं तोड्या बिड्या बरं जमतं तुम्हाला हा एवढं नाही घेतात ना तुम्हाला तर
तुमचं आधीच बघायचं होतं काय बघायचं ते. आता एवढ्या वर्षांनी विचारताय मला. काय एवढ्या वर्षांनी विचारताय म्हणजे? हे बघ तुला आता सांगतोय, जर मला 2 तोळ्याच्या अंगठ्या मिळाल्या नाही तर तुझं माहेर बंद होणार आहे. हा आधी सांगतोय. हा चाललो माझं मी, बघून घे. नाही मला बी बाबन म्हणतात. बर बर बघू. माहिती डोक्यात भूत बसवून घेतलंय घेण्या देण्याचं. मोनाताई, ओ मोनाताई, जरा इकडे ये. ही फळी आहे ना जरा तिकडे ठेवा बरं नेऊन. या पावसाने नको नको केलंय नुसतं. उचल झालाय मरणाचा. काय करावा वहिनी? हा तिथं फळाला झाडाला तर काय फळ लावा ना. मामाने मामीला प्रेमाने निरोप दाढीला आणि लाडाचा गावा चाललाय सासरवाडीला. काय लक्ष्मीबाई? अहो इकडे या की जरा. काय काम काय? अरे इकडे तर येशील का नाही? नाही नाही, आज आपलं शेड्यूल लय बीज आहे, आपण काय येऊ शकत नाही. हे काय तिथेच ना सांगा, ऐकतोय ना मी. अरे कुठं चाललाय? अहो लक्ष्मीबाई सासरवाडीला चालले आम्ही. अरे पोपटे मुड दे, तुला कधी रे तुझं लग्न झालं? आयो माझी राव सुनीलच्या सासरवाडीला चाललोय. अरे तुम्हाला जायचं तिकडे जा. ती 2 गावाची पोती खाली पडले तर तेवढं फक्त वरती उचलून द्या मला. काय लक्ष्मीबाई, वेळ काय काळ काय, माणूस चाललंय कुठं नाही कुठं. ही नवी कपडे कशाला आम्ही काय घालाय शिवली ती का? मग आता आम्हाला माहितीये का कशाला शिवलेत आणि कुठं चाललंय बोंबलत? दोंड्याचा महिना चालू झाला नाही का? मग दोंडा जेवाय चाललोय सासरवाडीकडे. हे 2 धोंडे घेऊन अहो मटन आहे मटन. का काय तुम्ही? तेवढं जरा पोती उचला म्हणा तर मटण खातात ते. मनात आहे व्हायचं, थोडी पाऊंडर असली तर द्यावं. पावडर देऊ होय तुला? पोती 2 उचलून म्हणलं तर वाकडं तिकडे तोंड काढ लागला. चुलीतली राग देऊ का लावाय तुला? काय मनात आहे, थोडी तरी द्या की राव. तू किती जरी नाटला ना नासकाचे नासकाचे. ए सुन्या जाऊ दे चल. त्या पिठाच्या गिरणीतून लावताय याला काय एवढं मागायला. चल पाऊंडरची कंपनी विकत घेईन. यांच्या काय अवस्था झाली, घरात नाही दानान म्हणे मला बाजीराव म्हणा. मी सांगते काम त्यांना लय उलाशी पडला. काय ती लोक जरा आता जाऊ दे, काम करा म्हणलं तर गेली बोंबलत. काय बोलणं झालं. चांगल्या कामाला जायचं म्हणलं की मांजर 100% आडवं येणार. अरे तू नासक्या माणसा माणूस ह्या नासक्या माणसात सगळे नासक वाटलं नाही. अरे मला सांग सुन्या, गावभर अर्ध नागडे हिंडतोस आणि असलं काय घालणार? झबला असला असली झबली फक्त आपण घालणार. नाही नाही घालणार की. अरे तुझी गाडी काय माझी गाडी काय, तू बोलतोय कुणाची काय अरे तुझी लायकी तर आहे का माझ्या तुझी काय लायकी? बरोबर? खूप चला मला हे सांग. असलं लोटणं गळ्यात घालणार. इकडे गॉगल बघ, साडे किती? अरे 30 रुपयाच्या गोगले झाडाखाली भेटते. अरे 25 असू पण घातलाय ना. काय पोपटराव? आपण स्टाईल वापरतो स्टाईलचा. घाल पण तू नाक उचलून बोलू ए, नको. थांब थांब थांब, जास्त बोल नको. हा. भिकाऱ्यागत खूप चाललंय. भिकाऱ्यागत? भिकाऱ्यागत चाललाच नाही. अरे कसं आहे माहित आहे का, हर कुत्र्या का मी राहताय. अरे आम्ही तर वाघ आहे एवढं देणार तू काय? आणि आज भांडणं करायला मोठ नाही. आज निघालो आम्ही चांगल्या कामाने सासरवाडीला धोंड पोळ्या खायला. काय? धोंड पोळ्या? नाही, नाही. पोळे का काय? थांब तुम्ही. अरे तू कसं आहे माहिती का सुन्या, हे आहे भिकारी गावात, त्याला काय खायला भेटत नाही ना म्हणून चाललंय सासवडीला बोंबलं. काय बोलायचंय का नाही त्याच बोल. सदा कदा मार खात. आज काय आहे, आज चाललोय सासरवाडीला. आज नग मारायला नाही तर उगाच कसं चांगल्या कामाला जायचं. उगाच murder बिर्डर. लक्षात हे ठेव. बघ बाबा. आणि आता गावाला माहिती आहे आपल्याकडे 50 पोरं आहेत. हे बोकाटी. मारीन. आलं कालचं कोलन ठुसकून मेलं. चला, आपल्याला आधार लागतंय पोपटराव. हे बघ सासरवाडी आपली आली. तुम्हाला बघायचंय का सुन्या दादाचा कसा सासरवाडीत दरार आहे ती? काय सांगतो? आणि मग बघा तुम्ही आता कसा दरार आहे. ए यार तुला काय सांगितलंय ती तंबाखू दालपाटातली ठोका दे. तिथं थोकाय जागा आहे का घरात? जागा नाही का? नाही. तुला अजून पोपट्या तुला राग्या नीट सांगतोय, तिथं माझी आबरू घालवायची नाही. वेड वाकड बोलायचं नाही. पचका करायचा नाही. अजिबात नाही करायला. तुम्हाला बघायचं ना आता सुन्या दादाचा कसा सासरवाडी दरार आहे ते. अरे आता सासूला आवाज येतो, मामीला नुसता असा आवाज दिला का नाही, अरे मामी बघ
कशी धापा टाकतच नुसती अंगावी ती बघायचंय का हा, थांबा मी आवाज देतो थांबा वायस कपडे नीट करे हे नीट मामी अय मामी हाड हाड काय बाया कुत्र्याने व्हायचा कांदाय आव मामी आव मी आहे मामी आओ या पाहुणं तुम्ही आहे होय आता जायला ओळखून आलोय चला आता ही ओळखलं काय राव मामी आवाज ओळखू येणार का नाही आला ओळखीत पाया पडतो मामी पाय पडू दे लय प्रेमानं निरोप टाकला म्हणून आलो ए बसा अहो पाहुणं वर कुठं बसता काय झालं काय अव ते मोडले नाही का मोडले मामाजींचा बेड मोडलेला आहे खाली बसा आईला बरं झालं ना मोडला आईला मामाने ह्या वयात बेड मोडलाय म्हातारा का परत येते मार खाऊ घालशील ना कप नाही इज्जत इथं सुनीची कप मार नाही मटण खाऊन घालतो तिथं आहे का पाय कपडा मामी मामा कुठं आहे अव सकाळी आली थोरलेली आणि तिने काय केलं मोबाईल चार्जर करून दिलाय ते सकाळपासून फोनवर काय बोलतंय काय माहिती आला राघू म्हातारा ह्या वयात एवढं फोनवर बोलते म्हणलं काय दुसरी मामी बिबी बैठली काय आपली वाणी झाली काय ती फेसबुक म्हणजे सुनेनी लवकर धंदा इथे बी चालू केला काय म्हणजे सुनेच्या सासऱ्याला प्रेम झालेलं दिसते मटण खायचे मामा दारू बिरू प्यायची बंद केली का नाही अव आधी मध्ये चालूच आहे आता ते कसं काय कमी होणार हा ह्याच गुणानं बरं का मामी मी दारू पिणाऱ्याच्या मैतीला सुद्धा जात नाही दारू सोडा सुपारी सुद्धा आपण कधी जिंदगीत शिवलो नाही बरोबर आहे गावाने तिंड काढली त्याची नाही म्हणजे मिरवणूक काढली होती अख्ख्या गावाने ह्याची मामी तुमच्या लेकीला जर अशी नुसती राणीवाणी ठुली नुसती अहो ती राणी तिचं नावच राणी आहे खरं आहे आणि तुम्हाला काय सांगायचंय अजिबात घरात बाहेर पडून देत नाही काम तर कसलं नाही सगळं जागची जागेवर रोज भांडणं चालू आहेत काम करायला टाइम कुणाला आहे पाहुणं अव तुम्ही एकटंच या म्हणलं तोंड खायला ही दोन हुरड्या फुकी कशाला आणल्यात राघू ते हुरड फुकी म्हणजे काय रे अरे हुरडं फुके म्हणजे रुबाबदार माणूस वजनदार माणूस होय कसं का आयलं मग लय भारी काम आहे हुरड फुके हुरड फुके मी छोटा हुरडा फुके हा मोठा हुरडा फुके अहो मामी अहो ते माझे जीव भावाचे मित्र आहेत ते अहो कुठं जायचं म्हणलं की आम्ही तिघं सगळं असतोय अहो पाहुणं आधी सांगायचं हा त्यांना बसाय टाका आहे ना काय बघा ना लगेच जातो घ्या आणायला हा लगेच जातो मामी घरात काय दुसरं कोण नाही काय मला पायने उठता येत नाही म्हणून पाहुण्याला सांगितलं बरं काय बरं मामी मी काय म्हणतोय ते काय शेंगा निवडतं का काय हा काय संध्याकाळच्या बाजूला आणि मग काय संध्याकाळी कालवण करायला नको का बरं ऐका ना घ्या सुनेता म्हणला होता 1.5 किलो मटण आणले पोट्या भेटन आणाय गेला असं कुणी शांत बसतो नाही माहे कसं माहितीये का उगा हेलपाटा नको नाही लांबून आलो 2 अंकासाठी हे चालेल का अव हे आणलं म्हणते मी काय काय झालं काय याला अव त्याच्या कोंबड्या हागलेल्या होत्या त्याला काय करता आपल्या सुने का पोतीवर बसा आम्ही का कुत्री बित्री का काय काय बसायची माहिती नाही बरे परिशोध बरे आपले हो तुम्ही पाहुणं बसलं काय त्यांना पाणी घेऊन या आणि पाण्यात नाही गडी लय चांगलं आहे बरं का काम करायचं आता काय करायचं पाहुण्यांना नाही सांगायचं तर काय एक आपल्याला उठता येईल बसता येईल आणि ते मामा नाही गेले पाणी बरोबर पाणीचे ना पाणी पाणी अहो पाहुणं तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन केलंय काय चष्मा लावलाय तुम्ही काय मामी तो स्टाईलचा वगैरे स्टाईलचा कालच मागवलाय लंडन वरून 1,500 रुपयाचा केवढ्याला 1,500 रुपये बघ हे उतार मध्ये तोंडात आणि तो रफिक पीटर नाही होय ते वेल्डिंग करतोय
त्याचा वगैरे घेऊन घ्या चालेल तोंड घेऊन मग 1,500 रुपयाला मटण खायचं संध्याकाळी नाही आम्ही तिथं आबरू घालू नका माझी पोझिशन कमी करता का इथं? हा? मटण आहे ना अरे मटण 1.5 काय 2 किलो आणायला आपल्याला काय हात मिळायची मामी अहो पाहुणं आता तुम्ही आल्या सरशी ना एक काम करा त्या बांधाला 2 बैल बांधलेले आहे ते आणून बांधा गोट्यात ते खालच्यावर जायचे का? हा. बरं आलोय बसा तुम्ही तर मी आलो बैल घेऊन बरं जाऊ मी बरोबर गडीले मारे अहो टोपीवाले पाहुणं तुम्ही एक काम करा ना ती म्हैस आहे ना लावलंय गटातली होती तिला वाईट 2 बादल्या पाणी टाका उद्या तिला बाजारला न्यायची काष्टीच्या म्हणजे धुवायची अव पाहुणं आता तुम्ही बी जावा सारखंच आहे ना हा मामी बादली कुठे बादली बाहेर असं ना बघा ना बर मी मस्त धुतो मामी हा काय इळा वेळ आहे का घरात कशाला हो आता मामी आता हे दोघं काम करायला गेले मला बी कसं वाटायला लागले मग हे काम करतो ना कडवड कापून आणतो ना अगं बाया आधी माहिती असतं ना हा. तर बिन सांगता जावं काऊन तुम्हाला मुलगी दिली असती काय म्हणताय मामी आता काय सांगायचं असं म्हणता मग बघ मामी काय बारकी पोरगी बिरगी आहे का बिगर लग्नाची एखादी? दोघी होत्या दोघींची लग्न झाली अरे आयो एक आमच्या धीराची आहे पोरगी हा. पण एका डोळ्याने आंधळे हाताने व्हायची कुलपी आहे अयो असं आहे हा. का मग जातो मी काठवाळ्यात घेऊन येतो कुठे शिक म्हणले अहो दिवळीत बघा दिवळे ते का बरं जातो मग नको तसली पोरगी आपल्याला जातो अयो असा मॅटर आहे तुम्हाला दोंड्याचा महिना दोंडच खाल्लं मला तुम्ही काय सांगा अहो तोंड तर खायला मिळालं नाहीच पण काम करून मिळलो आम्ही अहो काय ते दिवळीतून इळा उचलला आणि गेलो वावरात ती म्हणले कापा काढवा अहो 1 वाफा कापला 2 वाफे कापले 3 वाफे कापले तरी याची सासू म्हणा थांबा अहो 1/2 एकर काढवा कापून घेतलं माझ्या बोल काय सांगायचं या पोपटीने तरी कडवळ कापलंय अहो तात्या मला तर म्हैस धुवायला लावली अहो हो ना तात्या अहो गोड बोलून बोलून ह्याच्या सासूनी पोरा हो तुम्ही माझ्या जावयासारखे पोरा हो तुम्ही माझ्या जावयासारखे अहो गोड बोलून बोलून म्हैस धुवायला लावली हो धुतली का अहो धुतली का म्हणजे काय तात्या अहो वर्षभर झालं त्या म्हशीवर असा इथे थर लागला होता तात्या सकाळपासून जी घाशीत होतो तात्याची मासात दुपारपासून घाशीतच होतो बघा तात्या काय मटण केलं का नाही काय सांगा तात्या 1.5 किलो मटण म्हणला आणि वाढल्यात संध्याकाळी खायला गोगऱ्या म्हणजे तात्या ही गेली मटण्याच्या आशेनी आणि आली गुगऱ्या खाऊन नाही पण बबनराव एवढी गोष्ट आहे बरं का आज पण मला एक गोष्ट चांगलं माहितीये होतं का माहितीये का जर एखाद्या ठिकाणी काय कार्यक्रम असला जत्रा असली यात्रा असली आणि जर गोडाचं जेवण असलं गोडाचं बाप सुद्धा पोराला म्हणतो आता तू मोठा झालाय जरा 4 पाऊण जात जातोय कार्यक्रमाला पोराला आणि ज्या ठिकाणी मटणाचं जेवण असं बाप पोराला म्हणतो नाही जरा जुना संबंध आहे तर मला जावं लागेल म्हणजे 2 हाडकासाठी माणसं कुठून कुठे जत्रा जातात. अरे सुन्या तुला थोडीफार तरी अक्कल पाहिजे धोंड्याचा महिना तर ह्या 2 धोंड्याला घेऊन तिकडे सासरवाडीला धोंडा खायला घेऊन गेलाय तू पण जाताना बबण्या भेटला तर बबण्याला पण पिन टाकून गेलाय बरे धोंड्याचा महिना आहे बबनराव तुम्हाला काय सासऱ्याने घेतलं का नाही आमचं सासरा बघा कसा येईल आमची जतन अरे ते फोगावलं बबण्याला बबनीने घरी येऊन बायकोवर भांडणं केली भांडण झाली मग कुणी कुणाला मारलं मारामारी नाही झाली पण भांडण झाली बबनराव म्हणला की मला अंगठीच पाहिजे मारायचं नाही तर काय मग त्यांनी काव घेतले का मला आज किती वर्ष झालं मला नुसती फसवतात तुला हे घेईन तुला ते घेईन आणि काव काय घेतलं का तात्या मला मग घेतली का अंगठी त्याच काय झालं बबनीने भांडण केल्याच्या नंतर वहिनी आली माझ्याकडे वहिनीने मला सगळा बबनरावचा पराक्रम सांगितला ते म्हणजे रुसून बसले ते म्हणते अंगठीच पाहिजे सोन्याची आता काय करायचं त्यांच्या वचने म्हणजे पैसे मी म्हणलं वहिनी कशाला टेन्शन घेताय एखादी 10-20 रुपयाची तांबे पितळ्याची घ्या नाहीतरी बबनीला कुठे दिसते पितळेची अरे तसं नाही झालं काय माहितीये का अरे सोन्याची अंगठी सोन्याचीच आहे ते हे तुझ्या कुठली दायरी वडगाव दायरी मग ती वडगाव दायरीचा ब्रिज क्रॉस केल्याच्या नंतर कॅनलच्या अलीकडे खाली दुकान कोणाचं सोनाराचं हे
काय ते? पितळे पितळे हा ती पितळे ज्वेलर्स. हा ती डायरी पाठव तिथे गेले मला वाटलं बघ सासरवाडीला परत मला चुना लावला काय. पितळे ज्वेलर्स कर सोन्याचे केले असं सोन्याचे. नाही पण बबनराव एक गोष्ट खरी आहे. काय झालेलं आहे सध्याला की सध्याला धोंड्याचा महिना चालू आहे आणि आता हे जावयांचं काय चाललंय सगळे आपण पाहतोय आणि म्हणून आमच्या चांडाळ चौकडीच्या वतीनं समस्त महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना देखील आमची हीच हात जोडून विनंती आहे की सध्याला धोंड्याचा महिना चालू झालेला आहे. धोंड्याचा महिना चालू असल्यामुळं जावयांची जात अशी अचानक वरती आलेली आहे आणि प्रत्येकच जावाला वाटतं की माझ्या सासऱ्याने मला जेवण करावं, माझ्या सासऱ्याने मला दागिनं करावं, माझ्या सासऱ्याने अंगठी करावं. प्रत्येकाला सासू सासऱ्याकडून मरणाच्या अपेक्षा. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आजची कंडिशन अत्यंत बिकट आहे. एक तर कोरोनाच्या काळामुळं आज सगळ्यांचा रोजगार गेला, उद्योगधंदा बंद पडल्यात, त्यामुळे आर्थिक चणचण प्रचंड चालू आहे. मला सांगा जावया लोकांनी ही सुद्धा गोष्ट पाहिली पाहिजे की आपल्या सासू सासऱ्यांची आर्थिक कंडिशन काय आहे. त्यानुसार तुम्ही अपेक्षा ठेवा. विनाकारण तुम्ही जावई झालेत म्हणून सासू सासऱ्याकडून काही पण मागत बसू नका. अरे काय जावयांना तर अंडर पॅन्टीन बनेल सुद्धा सासू सासऱ्याने दिलं तर इतकी अवस्था बिकट आहे का तुमची? एवढं भागार झाला का तुम्ही? लक्षात ठेवा आज तुम्ही जावई येत सगळे, उद्या तुम्ही सुद्धा कुणाचा तरी सासरा होणार आहे. त्यावेळेस तुमच्या जावयाने जर तुम्हाला अशा मोठमोठ्या वस्तूंची मागणी केली ना त्यावेळेस तुम्हाला कळण ते दुःख काय असतं. म्हणून पुन्हा एकदा आम्हाला तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती आहे की कुठल्याही जावयानं या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपल्या सासू सासऱ्याला कुठल्या वस्तू मागून ताण देऊ नये. एवढंच आम्हाला हे तुम्हाला सांगणं आहे. धन्यवाद. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत, अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी. चांडाळ चौकडी, चांडाळ चौकडी.